नमस्कार मित्रांनो. आज पुन्हा एकदा आपल्या भेटीला मागच्या वेळेसचा जो आपल्यातला संवाद झाला होता त्या संवादाबद्दल मला बऱ्याच मित्रांचे फोन आले आणि त्यांनी मला सांगितलं की तुमची ती जी गोष्ट आहे इंजिनियरची ती अपुरी राहिलेली, ती पूर्ण करा, त्याच्याबद्दल उत्सुकता आहे. मित्रांनो, आज 52 दिवस झाले आपण लॉकडाऊनमध्ये आहोत. थोडा कंटाळा आलेला आहे 52 दिवस. तर आपण आज सुरुवात करताना एक हलक्या फुलक्या हास्य विनोदाने सुरुवात करू. एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. किस्सा कोर्टाचा आहे. हरियाणाच्या कोर्टातला किस्सा मी तुम्हाला आज सांगतो. हरियाणाच्या कोर्टात एक सिव्हिल मॅटर चाललं होतं, दिवाणी केसमध्ये साक्षीदार म्हणून एक ताई होती. ताई म्हणजे आपल्या गावात, महाराष्ट्रात आपल्या गावात जो एखादा गावाचा प्रमुख असतो, ज्याला आपण कारभारी म्हणतो, तसं हरियाणातला जो सिनियर गावातला आदरणीय व्यक्ती असते, गावातली सर्व लोक त्याला मान देतात, त्याला ताऊजी म्हणतात. आणि ताऊजीची बायको ताईची साक्ष असते. ताई कोर्टात हजर होते. तालुका कोर्ट असतं, तालुक्याच्या कोर्टात हजर होती. वादी प्रतिवादीचे वकील तिथं असतात. कोर्ट असतं, कोर्ट स्टाफ असतो, इतर पक्षकार असतात, इतर वकील असतात. ताई आल्यानंतर ते ताईच्याच गावचे दोघं वकील असतात. ते वादी प्रतिवादीचे वकील दोघं पण ताईच्या गावचे असतात. ताई साक्षीदाराच्या पिंजऱ्यात जाते. साक्षीदार वकील तिला विचारतो, ताई मला ओळखलं का? हां ओळखलं ना तुला, तू तर गुलाबसिंगचा मुलगा आहेस आणि मला माहीत आहे ना तुझ्या बायकोचं तुझं कधी जमलं नाही आणि ती तुला सोडून पळून गेली. हे ऐकल्यानंतर वकील तो शरमतो, वरमतो, संकोच वाटतो त्याला, जरा अपमान झाल्यासारखं वाटतो. आणि मग परत तो विचारतो, ह्याला ओळखलं का? ह्या वकिलाला, समोरच्या प्रतिवादीच्या. ते म्हणते, हा लखनसिंगचा मुलगा आहे. अरे त्याला तर मी चांगली ओळखते, त्याचं काय काय चाललं आहे. काय रे? त्या लखनसिंगच्या मुलाकडे बघून त्याला म्हणते, त्या वकिलाला, काय रे ह्याच्या बायकोशी तुझं काय चाललं होतं, मला काय माहीत नाही का? असं ताई बोलल्यानंतर जज साहेब उठतात आणि चेंबरमध्ये निघून जातात. दोन्ही वकिलांना चेंबरमध्ये बोलवून घेतात आणि सांगतात, याद राखा, जर माझ्याबद्दल ताईला जर विचाराल तर याद राखा, माझ्याशी गाठ आहे. आजचं कामकाज ॲडजर्न. चला आता आपल्या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, करोनाचे 52 दिवस लॉकडाऊनमध्ये आपण भारतवासियांनी घालवलेत. मोदी सरांनी मोठी घोषणा केली. 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज. बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात, किती खावा. छान, मोदी साहेबांनी टायमिंग खूप चांगलं साधलं, मोठी घोषणा केली. प्रत्यक्ष कुणाला काय मिळणार नाही मिळणार याच्या आता वादात सगळ्या त्यांच्या विरुद्धच्या आणि त्यांच्या बाजूच्या लोकांना झुंजवण्यासाठी आता त्यांना 2-3 महिने, 6 महिने, वर्ष भरपूर झालं. खालचे आता दोन्ही पार्टीचे कार्यकर्ते भांडत राहतील. मोदींचे सपोर्टर त्यांना म्हणतील की बघा 20 लाख कोटी दिलेत, आणि विरोधी लोक म्हणतील कुणाला मिळाले. अशी गंमत आता सुरू झालेली. मोदी सरांना तोड नाही आहे. मोदी सर जबरदस्त आहेत. त्यांना नॅरेटिव्ह कसा बदलायचा त्यांचा हात कुणी धरू शकत नाहीत. मोदी सरांनी, त्यांच्याकडं जबरदस्त हुशारी आहे, विद्वत्ता आहे, संघटन कौशल्य आहे, संवाद साधण्याची क्षमता आहे.
पण या सगळ्या त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या क्षमता मोदी सरांनी भारतातील सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी जर वापरल्या असत्या तर जास्त परिणाम झाला असता. मित्रांनो, या निमित्ताने आता आपल्याला एकच लक्षात ठेवलं पाहिजे की आपण समयसूचक असलं पाहिजे. कितीही समस्या आल्या तर त्या समस्यामध्ये न अडकता त्या समस्येतून बाहेर पाडण्यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मागच्या वेळी जी अपूर राहिली आणि आपल्या सहकार्याने मला जे सांगितलं की ती गोष्ट तुम्ही वकील साहेब अपूर राहिल्यामुळे उत्सुकता लागलेली आहे, तर ती गोष्ट मी पुन्हा तुम्हाला सांगतो. एक तरुण इंजिनियर असतो, MBA केलेलं असतं, एकदम हेल्दी असतो, वेल्दी असतो आणि MBA करतो, चांगलं नावलौकिक कमवतो आणि तो प्रोत्साहनपर भाषण द्यायला सुरुवात करतो, लोकांना गायडन्स करत असतो. असंच त्याचं एका ठिकाणी गावाला व्याख्यान ठेवलेलं असतं. लाखाची फी असते त्याची व्याख्यानासाठी. तर जाता जाता वाटेत जाताना संध्याकाळची वेळ असते, 5:30-6 वाजलेले असतात. थंडीचे दिवस आहेत. थंडीच्या दिवसात लवकर अंधार पडतो. रस्त्याने जाता जाता एका पुलाच्या थोडंसं पुढं जाऊन त्याची गाडी बंद पडते. गाडी होती पंक्चर. क्लीनर साईडचं पुढचं चाक पंक्चर होतं. पंक्चर झाल्यावरती तो उतरतो, खाली बघतो, घड्याळात बघतो, 5:45ची वेळ झालेली आहे. त्याला पोचायला अजून साधारणपणे 1 तासाचा अवकाश आहे. हुशार असतो, इंजिनियर असतो, मेकॅनिकल, त्यामुळे त्याला ज्ञान असतं. पटकन उतरतो, भरभर चाकाला जॅक लावतो, स्टेपनी काढतो, स्टेपनी साईडला ठेवतो, ते गाडीचं चाक खोलतो, त्याचे नट असे बाजूला ठेवतो आणि चाक ते काढत असताना त्याच्या नटाला त्याचा धक्का लागतो आणि ते नट रस्त्याच्या कडेला खड्डा असतो, त्या खड्ड्यात पडतात. रात्रीचा अंधार झालेला असतो आणि नट आता सापडणं फारच अवघड झालेलं असतं. अंधार तर वाढत चाललेला असतो आणि शिवाय तो रस्त्याच्या चारीच्या कडेला गवत माजलेलं असतं. गवतात काय आहे काय नाही घाबरतो तो त्यात आत जायला. कसं काय जायचं, काय असलं साप असला, विंचुकाटा असला, चावलं तर केवढ्यात पडायचं, घाबरतो, टेन्शनमध्ये येतो. फी घेतलेली असती, गावाला जायचं असतं, तिथं लेक्चर द्यायचं असतं. वेळ हळूहळू संपायला म्हणजे 1 तास 10 मिनटं जातात, 15 मिनटं जातात. जसा जसा वेळ जातो तसं इंजिनियर साहेबांचं टेन्शन वाढायला लागतं. इंजिनियर साहेब त्यांना असं वाटायला लागतं की याला आता कसं जाणार आपण. आता आपल्या गाडीला तर चाक बसवता येत नाही, नट तर पडलेले आहेत, गावाला तर जाणं गरजेचं आहे. समोरून एक शेतकरी ह्या इंजिनियर साहेबांची उलघाल चाललेली बघतो. तो रानातून आपल्या घरी चाललेला असतो संध्याकाळच्या वेळेला आणि तो त्या शेतकरी त्या इंजिनियर साहेबांच्याकडं बघून ऑब्झर्वेशन करत असतो. त्याच्या लक्षात येतं की इंजिनियर साहेब काहीतरी अडचणीत आहेत, हा साहेब काहीतरी अडचणीत आहे. वेलटूड कपडे चांगले असतात त्याचे. तो शेतकरी त्यांच्या जवळ येतो. जवळ आल्यानंतर तो शेतकरी इंजिनियर साहेबांना विचारतो. आता तो म्हणतो, साहेब काय तुम्हाला मी मदत करू का? तुम्ही फार परेशान दिसताय, त्रासलेले वैतागलेले दिसताय तुम्ही. आता तो इंजिनियर मनात म्हणतो की आता काय, मी एवढा इंजिनियर आहे, वेल क्वालिफाईड आहे, मला सगळं ज्ञान आहे, आता माझे तर नट पडलेत, आता हा काय मला मदत करणार, असं मनात इंजिनियर साहेब विचार. परत उशीर तर व्हायला लागलेला असतो, वेळेत पोचायचं तर असतं, अंधार पडलेला असतो, एकच व्यक्ती समोर आहे आणि त्याला भीती पण वाटायला लागलेली असते की आता अंधारात काय, निर्जनवर ठिकाणे, काय कोणी चोर येतील, काय येतील. आता हा आला तर चला विचारतो येतो तो. मग तो त्याला सांगतो की असं प्रॉब्लेम मला झालेला आहे, काय करू आता मी, मला तर कायच आता म्हणजे प्रॉब्लेमच आहे माझा, नट पडलेत, आता खाली तिथे खड्डा किती खाली उतार आहे बघ तू, खड्ड्यात तिथं गेलेत, कुठं सापडणार, काय होणार.
परत तिथं काय असलं तर. मग तो शेतकरी त्यांना म्हणतो, साहेब तुम्हाला मी एक उपाय सांगू का? तुम्ही म्हणताय ते सगळं खरं आहे की खाली उतरणं रिस्कीचं आहे, इथं आहेत, साप आहेत, सगळं इथं निर्जन ठिकाण आहे. तुम्हाला मी एक उपाय सांगतो. तुमच्या गाडीला 4 चाक आहेत, त्या प्रत्येक चाकाला 4-4 नट आहेत. 3 चाकं आहेत आत्ता, त्या 3 चाकाला 4-4 नट आहेत. तर तुम्ही त्या चाकाचा एक नट काढा आणि या चाकाला 3 नट बसवा. पुढे एक 20 किलोमीटर गेल्यावरती मोठं गाव आहे, त्या ठिकाणी तुम्हाला मेकॅनिक मिळतील, सगळा तुमचा प्रॉब्लेम दूर होईल. अरे तो एकदम उत्साही होतो, खुश होतो. अरे थँक्यू म्हणतो. तुझं काय, कसे मी आभार मानू, काय करू. तो त्याला म्हणतो की अरे पण मला एक गोष्ट सांगतो की मी एवढा विद्वान, मला एवढं सगळं कळतं, आणि मला हा इतका साधा उपाय का सुचला नाही, आणि तुला कसं काय सुचला. त्याच्यावरती शेतकरी त्याला सांगतो, मोठं मार्मिक उत्तर आहे त्या शेतकऱ्याचं, सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखं. तो म्हणतो, साहेब तुम्हाला मी येतानापासून बघत होतो की तुम्ही फार परेशान आहात आणि तुम्ही टेन्शनमध्ये, आणि समस्या काय काय उद्भवतील ह्याच्यानंतर ह्याचा तुम्ही सातत्याने विचार करत होता. उशीर होईल, मला काय तर लोक अडवतील का, चोर येईल का, अमुक होईल का, 100 संशय तुमच्या मनात होते आणि योग्य पण होते. ह्या सगळ्या समस्यांचा तुम्ही विचार करत होता, आणि मी मात्र तुम्हाला जेव्हापासून बघत होतो तेव्हापासून माझ्या मनात हा विचार चालला होता की ह्याला काय उपाय, ह्या माणसाला बिचारायला कसं मी काय, ह्याला समाधान कसं काढू ह्याच्या. तुम्ही समस्यांबद्दल विचार करत होता आणि मी समस्यावरती उपायाबद्दल विचार करत होतो, म्हणून मला उपाय सुचला. आणि तुम्ही समस्यांबद्दल विचार करत होता म्हणून तुम्हाला सारख्या समस्या दिसत होत्या. हा फक्त विचार करण्यातला फरक आहे. तर मित्रांनो, या कोरोनाच्या निमित्ताने आता आपण सुद्धा एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आता समस्या तर आपल्याला दिसते, आता त्याच्यावरती उपाय आपण लक्षात घेतला पाहिजेत. कुठलेही शासन तुमच्या उपयोगी येणार नाही आहे. TTMM, तुझं तू माझं मी, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपली समस्या आपल्याला सोडवायची आहे, आणि ह्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी दक्ष राहिलं पाहिजे. हॅपी राहावा, आनंदी राहावा. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन. किती समस्या येऊ द्या, तुम्ही समस्यांवरती उपाय शोधण्यासाठी पॉझिटिव्ह राहावा, आनंदी राहावा, खुश राहावा. कुठलीही समस्या तुम्हाला काही त्रास देऊ शकत नाही. बी हॅपी, बी स्ट्रॉंग. गरमागरम जेवण करा, योग्य आराम तर चालूच आहे, आराम करण्याचा. आहार नियंत्रित ठेवा, व्यायाम करा. एवढंच या निमित्ताने तुम्हाला सांगतो. नमस्कार.